नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. सांगोला नगरपालिका निवडणुकीनंतर गावगाड्यामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काही उत्सुकता होती ती अगदी आपल्याला शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा अजेंडा अगदी 2 दिवसांमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आणि यानंतर कार्यकर्त्यांना काही काम करण्यासाठी किंवा जी काही रणनीती असणार आहे ती आखण्यासाठी वेळ मिळणार नाही, अशा पद्धतीची खरं तर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका असणार आहे. यामुळं खरं तर जे काही कार्यकर्ते होते ते अगदी उत्साहामध्ये जे काही प्रभाग असतील, त्याचबरोबर जे काही वार्ड असतील, त्याचबरोबर वाड्या वस्त्या असतील, याचबरोबर आपल्या गटामध्ये कशा पद्धतीने मोर्चेबांधणी करता येईल, लोकांचा जनसंपर्क वाढवता येईल आणि आपला जो काही अजेंडा असणार आहे तो कशा पद्धतीने पोहोचवता येईल, ह्यासाठी खरं तर कार्यकर्त्यांची धडपड आपल्याला या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं पाहायला मिळते. आणि याच अनुषंगाने आज आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती डॉक्टर परेश खंडागळे खरं तर हे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांची जी काही रणनीती असणार आहे ते कोणत्या गटातून इच्छुक आहेत, कशा पद्धतीने त्यांचं जे प्लॅनिंग असणार आहे, ह्या खरं तर गोष्टी आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती चर्चा करतोय. डॉक्टर साहेब, खरं तर बघितलं तर नगरपालिकेमध्ये तुम्ही स्वतःचे बंधू खरं तर या आखाड्यामध्ये उतरले होते आणि अगदी तुमचा निसटता पराभव देखील त्या ठिकाणी झाले. मात्र स्वतः तुम्ही आता खरं तर जिल्हा परिषदेच्या आखाड्यामध्ये उतरणार आहे. तर काय भूमिका असणार आहे तुमची नेमकी? जवळा जिल्हा परिषद गटामध्ये यापूर्वी देखील 2016 मध्ये पंचायत समिती गणातून माझी आई महानंदा खंडागळे यांना निवडणुकीत उभं केलेलं. बरं. त्यावेळी भाजप या पक्षाकडून व कमळ चिन्हावरती आम्ही निवडणूक लढवली होती. व त्या निवडणुकीमध्ये देखील आम्हाला चांगले यश मिळाले होते. जवळपास 4,500च्या आसपास मतदान आम्हाला मिळाले 2016ला मिळाले होते. आणि त्यावेळी विरोधामध्ये माननीय दीपक आबा आणि माननीय गणपतरावजी देशमुख यांचं पॅनल होतं. ते दोन्ही आमदार होते त्या काळात. बरोबर. आणि आम्ही शहाजीबाबू पाटील आणि श्रीकांतदादा देशमुख यांच्या पॅनलमधून उभं होतो. त्या काळात देखील आम्ही चांगलं मतदान मिळवलं होतं व लोकांचा विश्वास प्राप्त केलेला होता. व त्यानंतर देखील गेल्या 9 वर्षामध्ये त्या गटातील गावामध्ये माझा संपर्क कंटिन्यू आहे. त्याचबरोबर तिथले तरुण मित्रमंडळी तसेच नातेवाईक यांच्याशी देखील सततचा संपर्क असल्यामुळे व तेथील सर्व गावातील लोकांचे जे अडीअडचणी आहेत, जसे की ग्रामीण भागात कसं मेन शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे दुधाचे प्रश्न असतील, लाईटचा प्रश्न असेल किंवा वाड्यावस्तीवर जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न. त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे तिकडे. त्यानंतर तरुण मुलांचे देखील खूप समस्या आहेत, जसे की नोकरीचा प्रश्न आहे किंवा व्यवसाय एखादा करायचं म्हटलं तर आर्थिक प्रॉब्लेम आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर जवळा, मेडशिंगी, आलेगाव, वाकी गिरडी, वाणी चिंचाळे, मेथोडे, बामणी, मांजरी, संगेवाडी येथील लोकांचा माझा नेहमीचा रोजचा संपर्क असल्यामुळं त्याचा फायदा होऊ शकतो मला यामध्ये. पण प्रामुख्यानं ह्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर राजकीय समीकरणावर खरं तर वेगवेगळ्या भूमिका ठरणार आहेत. कारण जिल्हा परिषद गट जो जवळा तुम्ही सांगितला तर तो खरं तर ओपनसाठी म्हणजे सर्वसामान्यांसाठी आरक्षित आहे. मग ह्यासाठी बरेच इच्छुक उमेदवार खरं तर त्या ठिकाणी आहेत. मग ह्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही रणनीती आखणार आहे? इच्छुक उमेदवार आहेत भरपूर. मी यापूर्वी भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळं यावेळी देखील मी भाजपकडे मागणी करणार आहे की ते मला देण्यात यावी जिल्हा परिषदेची बरं, उमेदवारी. आता मग तुम्ही त्याचबरोबर अ, यापूर्वीची जी निवडणूक झाली त्यामध्ये माझे बंधू नगरपालिकेला उभे होते. पण ते दीपक आबांकडून उमेदवारी होती. दीपक आबांकडून. हां. बरं. मग आता तुम्ही सांगितलं की दीपक आबांकडून उमेदवारी होती. मग आता तिथं स्वतः खरं तर दीपक आबांचा तो बालेकिल्ला आहे, असं खरं तर म्हटलं जातं. मग त्या बालेकिल्ल्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही तिथं उभा राहणार आहे. मग मग ह्या गोष्टीकडे कसं बघताय? नाही, दीपक आबा आणि येणारी जी समीकरणं आहेत, आघाड्या युत्या कशा होतील त्यानुसार पण पुढच्या गोष्टी ठरतील. त्यानंतर आबांशी देखील मी बोलून काही गोष्टींचा निर्णय घेईन. पण तिथं बघितलं तर स्वतः दीपक आबांचे चिरंजीव खरं तर या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये असण्याची दाट चिन्ह आहेत. खरं सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची आपल्याला स्टेटस असेल, ह्या खरं तर गोष्टी बघायला मिळतील. चर्चा आहे त्यांच्या, पण आता जसं वेळ येईल त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल आपल्याला. बरं. मग आता ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही सांगितले की वेळ येईल त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल. मग खरं कालच्या वेळेस जे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी काय राजकीय समीकरण होतं, शहर विकास आघाडीच्या माध्यमातून तुमचे खरं तर बंधू या आखाड्यामध्ये होते आणि निसटता पराभव झाला. मी पराभव होण्यापाठीमागची काही कारणं ह्या शहर विकास आघाडीची असू शकतात का? नाही, नगरपालिकेची उमेदवारी ही आम्ही सुरुवातीला अपक्ष बरं, बरं. अर्ज भरलेला होता. आम्हाला कोणत्याही पक्षाने किंवा नेत्यांनी आम्हाला बोलवून उमेदवारी दिलेली नव्हती. मग ही कसं काय थोडं जरा? ज्या दिवशी अर्ज काढायचे होते त्या दिवशी शेवटच्या काही क्षणामध्ये ह्या घडामोडी घडल्यात आणि त्यानंतर आम्हाला ही उमेदवारी दिली गेली. पण आम्ही एक शहर विकास आघाडीचा शब्द किंवा बाबासाहेब देशमुख असतील, दीपक आबा असतील,
भाजपमध्ये चेतनशिव केदार असतील जिल्हाध्यक्ष, तसेच बाळासाहेब एरंडे असतील किंवा हे बाकीचे जे ज्येष्ठ नेते मंडळी आहे, यांच्या शब्दासाठी मी ती उमेदवारी घेतली आणि ताकदीने लढलो. पण आता खरं बघितलं तर तुम्ही सांगता की जिल्हा परिषद गट जवळामध्ये मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी तिकीट मागणार आहे. पण उमेदवारी तिकीट मागत असताना सध्या भारतीय जनता पार्टीचा जो काही वाद होता खरं तर दोन ह्याच्यामधील, कारण परवा आपण एक प्रेस कॉन्फरन्स देखील बघितली त्या ठिकाणी आणि वाद खऱ्या अर्थानं तो चव्हाट्यावरती देखील आला. त्यामुळं खरं तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना इथं डावललं जाईल आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. काय वाटतं? नाही, बरोबर आहे. गेली 12 वर्ष मतलब 2013 पासून मी भाजपचं काम करतोय. 13 पासून. हां, 14लाच आपलं सरकार आलं भाजपचं. त्या काळात आम्ही 5 वर्ष काम त्यावेळेचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा असतील, त्यांच्यासोबत आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं. पार्टी वाढवण्याचं काम म्हणा किंवा बूथनिहाय कमिटी किंवा नोंदणी. त्या काळात जास्तीत जास्त नोंदणी सांगोला तालुक्यात आम्ही केलेली आहे. आणि त्याचबरोबर मी पंचायत समिती कमळाकडून पहिल्यांदा लढलो. त्या काळात कमळावर लढायला कोण तयार होत नव्हतं आपल्या भागामध्ये. हे 2014. सर्वांना माहिती आहे. म्हणजे जरी सरकार असलं तरी पण ग्रामीणमध्ये तेवढं किंवा आपल्या तालुक्यात कमळावर लढण्याची कोणाची हिंमत नव्हती किंवा कोण तयारही होत नसायचं. त्यानंतर मी सुद्धा सोनंद ग्रामपंचायत देखील भाजपवर लावली होती. पूर्ण 15 सदस्य आणि सरपंच जनतेतून अशी मी निवडणूक लढवली होती. एवढं काम करून देखील पार्टीच्या प्रत्येक मीटिंग किंवा पार्टीमधील जे ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, जिल्ह्यातील असो किंवा वरिष्ठ असो, यांच्याशी माझा कंटिन्यू संपर्क असायचा किंवा त्यांच्याशी चांगले माझे रिलेशन त्यावेळी होते, आताही आहेत. पण काही स्थानिक राजकारणामुळे मला प्रत्येक गोष्टीत डावललं गेलं. तालुका अध्यक्षपदाला मी 2 वेळा मागणी करून देखील मला दिलं गेलेलं नाही. खासदार रणजित नाईक निंबाळकर ज्यावेळी 2019ला लोकसभेला उभे राहिलेत, त्यावेळी पूर्ण जवळा गट असेल किंवा सोनंद गट असेल, ह्या साईडला मी पूर्ण वैयक्तिक एक काम केलेलं स्वतः फिरलो, त्यांच्यासाठी काम केलं. त्यानंतर त्यांच्याशी पण संपर्क ठेवला. पण काही घडामोडी जसं की काही व्यक्ती केंद्रित राजकारणामुळं आम्हाला डावललं गेलं प्रत्येक गोष्टीत, पदात असो किंवा बाकीच्या गोष्टीत. त्यानंतर माझे गुरु डॉक्टर रवींद्र राळे जे भाजपचं गेली 1995 पासून काम करतात. आता ते जतचे नगराध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी मला वरती बोलवून वैद्यकीय आघाडीचं माढ्याचं संयोजक पद दिलं आपलं. पण इथून मला कोणत्याही गोष्टीला यश आलेलं नाही आहे. पण आता खऱ्या अर्थानं बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देतील का? हा प्रामुख्याने प्रश्न आहे. सध्या मला तर आत्ताचं वातावरण बघून असं वाटत नाही की निष्ठावंत कार्यकर्त्याला देतील. आणि काही गोष्टी अशा घडल्यात की 2024ची विधानसभा झाली, त्या काळात मी विधानसभेला माननीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासोबत होतो. पण विधानसभेला. हां, पण इथं कसं झालं की इथं भाजपचा उमेदवार नव्हता आणि भाजपचा उमेदवार नसल्यामुळं मी जरी काम केलं असेल तरी काय पार्टी विरोधी काम केलेलं नाही मी कोणतंच आजपर्यंत. पार्टी वाढवायसाठी आणि पार्टीच्या ज्या धोरणासाठीच काम केलेलं आहे आजपर्यंत आणि पार्टीसाठीच प्रत्येक गोष्ट केलेली आहे. बऱ्याच वेळेला पार्टीचे कार्यक्रम देखील मी स्वतःहून राबवलेले आहेत. पण तुमची तक्रार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काही मंडळींनी खरं तर पक्ष कार्यालयाकडे केल्याची माहिती खरं तर समोर येते. काही लोकांनी चुकीचे गैरसमज पसरवलेत. मी लोकसभेला देखील प्रामाणिकपणे रणजित नाईक निंबाळकरांचं म्हणजे भाजपचंच काम प्रामाणिकपणे केलं. त्यानंतर विधानसभेला इथं भाजपचा उमेदवार नव्हता आणि काही गोष्टी आता तुम्ही पत्रकार मंडळ असेल किंवा जनतेला माहितीच आहे की या विधानसभेला कोणी कोणाचं काम केलंय. त्यामुळे मला एकट्याला दोष देण्याचा अर्थ नाही आहे. मग जर तसे मग सगळे दोष आहेत मग त्यामध्ये. कारण युतीमध्ये खरं तर सांगितलं, पालकमंत्र्यांनी सांगितले मी बाबासाहेबांना खरं तर त्या ठिकाणी मदत केली. मग हा सुद्धा वाद खरं तर चव्हाट्यावरती असू शकतोय. नाही, असू शकतं. आता ते वरिष्ठ लेवलचं राजकारण आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. पण माझं एकच मत आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर म्हणजे विश्वासात नाही घेतलं जात किंवा मला इव्हन ह्या 4-5 वर्षामध्ये पार्टीच्या मिटिंगला देखील बोलवलं जात नाही कोणतेही. मला फोन येत नाही, मेसेज येत नाही, काही नाही. पण तुम्ही भाजपचंच काम करताय. तरी मी भाजपचंच करतोय काम. बरं. पण आता या प्रामुख्यानं जर बघितलं तर आता सध्या शहर विकास आघाडीची खरं तर नगरपालिकेला जी काही युती झाली त्याच्यामध्ये दीपक आबा असतील, बाबासाहेब असतील, याचबरोबर बाळासाहेब एरंडे मालक असतील. खरं तर ही सगळी मंडळी एकत्र आली. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष सुद्धा ह्याच्यामध्ये होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार तुम्ही लावले होते. मग आता ही जी काही युती झाली हे खरं तर लोकांना मान्य नाही. ही परिस्थिती जनतेनं खरं तर कालच्या नगरपालिका निकालामध्ये दाखवून दिली आहे. ही जर युती तशी जर झाली तर तुमच्या उमेदवारीचं काय असणार किंवा कशा पद्धतीने तुम्ही ही जवळा जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवणार? नाही, आहे अशी युती असेल तर मी उमेदवारी त्यांच्याकडून दिलं तरी नाही घेणार आता यावेळी. जरी युती असली कारण तरी. यावेळी मी उमेदवारी त्यांच्या शब्दाखातीर घेतली. मी जर उमेदवारी अर्ज ठेवला नसता तर ती जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर होती आणि यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या असत्या आणि ह्या गोष्टी पालकमंत्र्यांपर्यंत मी पोहोचवणार पण आहे. कारण मी त्यासाठी स्वतःच सगळं नुकसान करून घेतलेलं आहे किंवा मी आज इलेक्शनला त्यांच्या शब्दासाठी उभा राहिलो आणि हा माझा पराभव नसून हे शहरी विकास आघाडीचे त्यावेळेचे नेते मंडळी होते त्यांचा पराभव आहे हा.
वैयक्तिक माझा नाही आहे तो. पण आता प्रामुख्यानं विषय असा राहतोय की शहर विकास आघाडीची जी काही युती झाली, ही जर युती जिल्हा परिषद पंचायत समितीला राहिली आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्हाला उमेदवारी दिली, तर त्या युतीच्या माध्यमातून तुम्ही जिल्हा परिषद जवळ गटातून निवडणूक ही लढवणार का? शहर विकास आघाडी करून लढवणार नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून एक तर भारतीय जनता पार्टी नंतर अपक्ष. अपक्ष. मग तुमचा अपक्ष हा दावेदारी 100% तुम्ही ही निवडणूक जवळची लढवणारच का? लढवणार. कारण पुढे बघितलं तर चर्चा आहे, शिवसेनेचे जगदीश पाटील असतील, अतुल पवार मालक असतील, यश पाटील असतील, त्याचबरोबर भैया घोले यांचंही नाव खरं तर चर्चेमध्ये येते. फक्त यश राजेंची उमेदवार असेल तर थोडासा मला विचार करावा लागेल, बरं. पण बाकी कोणाचा विचार करायची मला गरज नाही आहे. म्हणजे यश आणि त्यांच्यापेक्षाही बाकीचे उमेदवार जे आहेत असतील मातबर किंवा पण माझा पण संपर्क त्या पद्धतीत आहे सगळ्यांशी. पण तुम्ही आता सांगितलं की यश पाटील जर असतील तर मला विचार करावा लागेल. मग यश पाटलांचं किंवा दीपक आबांचं समर्थन करताय का? नाही, वैयक्तिक रिलेशन माझे यश राजेंबरोबर चांगले आहेत, बरं. म्हणून काही गोष्टी म्हणून मी काही गोष्टी तडजोड करू शकतो. बरं. मग आणि दुसरी गोष्ट, जसं इथं प्रभाग 11 मधून उभा राहिल्यानंतर विरोधकांनी किंवा काही लोकांनी बाहेरचा उमेदवार म्हणून अपप्रचार केला, कारण दुसरा मुद्दा नव्हता त्यांच्याकडे काय करणार. हां, हां, हां. पण गेली सातत्याने 12 वर्ष मी सांगोला तालुक्यामध्ये काम करतोय स्थायिक वैद्यकीय. होऊन किती हां, दिवस झाले? आणि स्थायिक होऊन मी सांगोल्यामध्ये आता याच प्रभागामध्ये माझं घर आहे, 4 वर्ष झाले. हॉस्पिटल आहे 3 वर्ष झालं, बरोबर. किंवा या संपर्क आहे माझा नेहमीचा. आणि जरी मी बाहेरचा असलो तर मी तालुक्याच्या बाहेरचा नाही. माझं गाव मूळ गाव तसं माझं संगेवाडी आहे. बरोबर. आणि आमचं 3-4 पिढ्या झाल्या आम्ही सोनंदला स्थायिक झालोय. सोनंदला पण खंडागळे कुटुंब भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. संगेवाडीत पण मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी संगेवाडीच्या खंडागळे कुटुंबातील बऱ्याच लोकांशी चर्चा केली. ते म्हणले आपण एकाच कुटुंबातले, जरी तुम्ही उभा राहिला तर आपण प्रचाराचा नारळ पण संगेवाडीतून फोडू. कारण हा मुद्दा विरोधक घेण्याचं जास्त हे आहे की बाहेरचा उमेदवार परत सोनंद गटातलं असं. पण आता ॲक्च्युअलमध्ये दुसरी एक चर्चा लोकांमध्ये आहे, की हा जो काही विषय झाला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून, की अंतिम क्षणाला खरं तर उमेदवारी तुमची शहर विकास आघाडीच्या माध्यमातून झाली. पण लोकांमध्ये चर्चा अशा पद्धतीची आहे, की दीपक आबांना ऐनवेळी उमेदवार न मिळाल्यामुळे खरं तर तुम्हाला उमेदवारी दिली आणि दीपक आबांनीच खरा हा पराभव घडवून आणला. अशा पद्धतीची खरं तर जनतेमध्ये किंवा लोकांमध्ये चर्चा आहे. नाही, याबद्दल काय माझ्याकडे माहिती नाही आहे. दीपक आबांनी म्हणता येत नाही, पण काही आमच्याच इंटरनल लोकांनी, ज्या आमच्याच आघाडीच्या लोकांनी कुठेतरी कमी पडले. आघाडीचे का भाजपचे? नाही, असं वैयक्तिक सांगू शकत नाही. आणि येतील ते, ज्यावेळी पुरावे येतील त्यावेळी मी पुराव्यानिश्चित प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहेत. बरं बरं. मग आता ह्याच्यामध्ये जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आता तुमचे गावभेट दौरे किंवा काय प्लॅनिंग काय चाललं? यापूर्वी मी दौरे केलेले आहेत, पण आता मी चालू करणार आहे गावभेट दौरे. गावभेट दौरे. आणि तिथले जे संपर्कातले तरुण मंडळी आहेत त्यांना मी ऑलरेडी फोनवर बोललेलो आहे. आणि बऱ्याच लोकांचं आहे की डॉक्टर साहेब तुम्ही उभं राहा आहे. बरं, तिथले प्रश्न काय वगैरे, लोकांचे समस्या काय समोर आल्यात, काय काय व्यथा काय आहेत लोकांच्या तिथल्या? आज काही झडपीचं इलेक्शन आलं म्हणूनच नाही आहे, पण यापूर्वी देखील त्या भागातील जे कार्यकर्ते आहेत किंवा तरुण मित्रमंडळी आहेत, या लोकांनी माझ्याकडे येऊन बऱ्याच अडचणी मांडलेल्या आहेत. आणि प्रत्येक तिथं कोणतेही गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला मला आवर्जून बोलवलं जातं आणि मी त्यांना प्रत्येक गोष्टीला मदतही करतो पहिल्यापासून. आणि तिथल्या तरुण मंडळीची एकच हे की बाबा आजपर्यंत एवढे खासदार आले, निवडून येतात, आमदार येतात, पण आमच्या ग्रामीण भागाकडे परत कोणी लक्ष देत नाही. आणि रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की म्हणजे एखादं पेशंट जर सिरियस झालं तर त्यांना घेऊन जाईपर्यंत खूप अडचणी आहेत. पण आता प्रामुख्याने बघितलं तर ह्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये तुम्ही स्वतः खरं तर ही जिल्हा परिषद लढवणार आहे. खरं तर तुमचे व्यवसाय बघितलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचं काम आहे. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना हे समाजकारणाचं जे काही आपण वेड म्हणू आपण त्याला, तर ही कशा पद्धतीनं किंवा ह्या गोष्टीकडे कसं बघताय? नाही, पूर्वीपासूनच माझे आजोबा सोनंदचे कैलासवासी तुकाराम बापू खंडागळे पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं समाजकार्य सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर माझे आईचे वडील कडल्याचे केशवप्पा गायकवाड, ज्यांचं दत्त मंदिरामध्ये विवाह वगैरे होतात. तर त्यांच्या पाठीमागं त्यांचं मामांनी वगैरे पण वारसा चांगला जपलेला आहे. सामुदायिक विवाह सोहळे असू द्या किंवा मुलींच्या नावावर एफडी असू द्या किंवा असं. त्याचबरोबर मी देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये मुलगी झाल्यास मोफत डिलिव्हरी हा उपक्रम बऱ्याच वर्ष राबवला आहे. त्याचबरोबर अल्पदरात शस्त्रक्रिया म्हणा किंवा प्रत्येक थोर महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करणं किंवा अशा बऱ्याच गोष्टींवर सामाजिक कार्य केलेलं आहे. आणि मला वाटते सोलापूर जिल्ह्यामध्येच नाही तर आपल्या आसपासच्या ह्याच्यामध्ये पहिला मी कार्यक्रम विधवा महिलांचा घेतला, की जो विधवा महिलांना हळदी कुंकू आणि साडी चोळी हा उपक्रम मी पहिल्यांदा राबवला होता. पण आता यामध्ये खरं तर तुम्ही अनेक गोष्टी खरं तर चर्चा करत असताना भारतीय जनता पार्टी जी आहे तर त्यांच्या माध्यमातून ही जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार सांगितले. पण हा जो खरं तर वाद जो चव्हाट्यावरती आला,
तर या वादामुळे कुठं निष्ठावंत कार्यकर्ते दाबले जातील किंवा खऱ्या अर्थाने ज्यांनी काम केलं त्यांना डावललं जाईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, नक्कीच आहे. आता निवडणुकीसाठी नाही आहे, यापूर्वी देखील निष्ठावंतांना डावललं गेलेलंच आहे. कारण महाराष्ट्रात सध्या ते प्रत्येक social पदात media येताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत जुन्या लोकांना विचारलं जातच नाहीये. बरं. आणि जर कोणी आवाज उठवला तर त्याला गप केलं जातं किंवा त्याला धमक्या दिल्या जातात. मग भाजप म्हणूनच धमक्या दिल्या जातात कार्यकर्त्याला त्यांनाच. भाजप असं नाही. भाजप वैयक्तिक असं पूर्ण भाजप पार्टी ही अतिशय चांगली पार्टी आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आणखी बरेच नेते मंडळी असतील. ही खूप चांगल्या विचाराची माणसं आहेत, चांगलं काम करणारी माणसं आहेत. सुभाष बापू देशमुख देखील ज्यावेळी सहकार मंत्री होते, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते स्वतः माझ्या हॉस्पिटलला 2 वेळा आले की त्यांना माझं कार्य आवडतं आणि मला सुभाष बापूंचं देखील कार्य आवडतं. कारण त्यांनी जे सोशल कार्य करतात, रोज 3 ते 4 हजार रोज जेवणाचे डबे देतात ते गरजू लोकांना, सामुदायिक विवाह सोहळे असतात. असं अशा लोकांचं मी आदर्श घेऊन काम करतो. पार्टीमध्ये सध्याचे चालू आहे ते चुकीचं चालू आहे, पण आमच्यासारखा कार्यकर्ता त्यात भरडला जातो. आणि फक्त काही व्यक्तींमुळे, काही व्यक्तिकेंद्रित राजकारण झाल्यामुळे बाकीच्या लोकांना त्यात विचारात घेतलं जात नाही. मग आता खऱ्या अर्थानं पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळो अथवा न मिळो, पण तुमची जी उमेदवारी असणार आहे ती 100% तुम्ही सांगितले की मी त्या आखाड्यामध्ये आहे. मग आखाड्यामध्ये तुम्ही जे दंड थोपटला आहे तो कशा पद्धतीने यशस्वी नेण्यासाठी तुमची जी रचना असणार आहे ती शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असेल हा. आणि कशा पद्धतीने तुम्ही व्यूहरचना करणार आणि हा चक्रव्यूह भेदून काढणार? मी गावपेठ दौरे करणार, त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी जाऊन माझं काम आहे त्यामुळे मी त्यांना विनंती करणार सगळ्यांना की तुमच्या विकासासाठी मला सोबत घ्या, मला निवडून द्या. माझी उमेदवारी ही तुमची सर्वसामान्यांचीच उमेदवारी असल्यासारखं आहे. प्रत्येक वेळेस काही नेते मंडळी किंवा त्यांच्याच घरातील उमेदवार पाहिजे असं नाही आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे अशाच लोकांना उमेदवारी असं काय नाही ना. बाकीचं काम पण बघितलं पाहिजे किंवा संपर्कातला माणूस कोण आहे किंवा तुमच्या गरजेला कोण येणार आहे, उपयोगाला कोण येणार आहे, ह्या गोष्टी पण आहेत. आजपर्यंत एवढी निवडणुका झाल्या, मग तुमच्या मागण्या का मान्य झाल्या नाहीत, ह्या गोष्टी पण आहेत ना. आणि त्याचबरोबर कसं आहे, प्रत्येक आताचं निवडणूक हे माहिती आहे सगळी की तरुण वर्गाकडे निवडणूक असते जास्त करून. आणि तरुण वर्गाचा संपर्क माझा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या गटामधला. त्यामुळे चक्रव्यूह भेदणार 100% असं वाटतंय. 100% भेटणार. तर आपल्यासोबत हे डॉक्टर परेश खंडागळे होते आणि जिल्हा परिषद जवळा गटामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी दंड थोपटलेले आहेत. कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळो अथवा न मिळो, मात्र तिथं जी काही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ते निश्चितपणानं ते लढवतील आणि येणाऱ्या काळामध्ये विजयाचा जो गुलाल असणार आहे तो देखील आम्ही त्याच पद्धतीने घेऊ, अशा पद्धतीचा विश्वास खरं डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि लोकशाहीमध्ये युवकांची ताकद काय असते आणि युवक का त्यांच्या संपर्कात जास्त ठेवलेत, खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण हे ऐकलेलं आहे. आणि याच युवकांच्या खरं तर ती खांद्यावरती ते विजयाचा गुलाल घेतील अशा पद्धतीची भूमिका खरं तर त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. आणि अशाच पद्धतीनं ज्या काही जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगानं सांगोला तालुक्यातील जी काही व्यूहरचना असणार आहे ते आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. धन्यवाद.